नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की लोकसभा इलेक्शन संपलेलं आहे आणि आचारसंहिता संपल्या कारणाने आता नवीन ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकतात। कितीतरी ॲडव्हर्टाइजमेंट पेंडिंग आहेत। लोकसभा इलेक्शन असल्या कारणाने या ॲडव्हर्टाइजमेंट आलेल्या नव्हत्या, परंतु आता येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये भरपूर ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहेत। परंतु बघा, ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेचे इलेक्शन्स होऊ शकतात। विधानसभेचे इलेक्शन्स जर ऑक्टोबर महिन्यामध्ये घेतले तर ऑलमोस्ट बघा सप्टेंबर महिन्यामध्ये याची आचारसंहिता लागू शकते। आणि आचारसंहिता लागल्यानंतर काय प्रॉब्लेम होते ते तुम्ही आता लोकसभेच्या इलेक्शनमध्ये बघितलेलं आहे, काय प्रॉब्लेम होत असते ते। अशा प्रकारची प्रॉब्लेम इलेक्शनच्या दरम्यान होऊ नये म्हणून इलेक्शन पूर्वीच संपूर्ण भरती पूर्ण करायला पाहिजे, अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे। याचबाबत एक मोठी बातमी आलेली आहे, ती बातमी मी तुम्हाला दाखवून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विधानसभा निवडणुकीपूर्वी सरळ सेवा भरती प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारू, अशा प्रकारची बातमी छापून आलेली आहे। कितीतरी परीक्षा पेंडिंग आहेत, कितीतरी पदे भरल्या गेलेली नाहीत, तर ही पदे लवकरात लवकर भरायला पाहिजे, अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि काही विद्यार्थी संघटनांनी सुद्धा केलेली आहे। ज्या परीक्षा पूर्ण झालेल्या आहेत त्या परीक्षांपैकी कितीतरी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती आतापर्यंत झालेली नाही। याशिवाय कितीतरी परीक्षा या पेंडिंग आहेत। मराठा आरक्षणाचा इश्यू सुद्धा आता सॉल्व्ह झालेला आहे। तर लवकरात लवकर ऑक्टोबर महिन्याच्या आधी म्हणजेच विधानसभा इलेक्शनच्या आधी ही भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशा प्रकारची मागणी केलेली आहे। याशिवाय जिल्हा परिषद पेसा जिल्ह्यातील परीक्षांचे नियोजन करा, अशा प्रकारची मागणी सुद्धा केलेली आहे। तुम्हाला माहिती आहे की जिल्हा परिषद परीक्षा ज्या आहेत त्यामध्ये पेसा क्षेत्राविषयी वाद सुरू आहे। वाद कोर्टामध्ये गेलेला आहे, कोर्टामध्ये केस सुरू आहे। कोर्टामध्ये केस सुरू असल्या कारणाने राज्य शासनाने पेसा क्षेत्राची भरती थांबवलेली आहे आणि नॉन पेसा क्षेत्राची भरती त्यांनी केलेली आहे, म्हणजेच परीक्षा कंडक्ट केलेल्या आहे। आणि पेसा क्षेत्रातील विद्यार्थी आतापर्यंत आपल्या परीक्षांची वाट पाहून राहिलेले आहेत। याबाबत बातमी सुद्धा आलेली होती की न्यायालयाने सांगितलेले नाही की पेसा भरती करू नका, तरी सुद्धा पेसा भरती थांबवलेली आहे, अशा प्रकारची टीका काही विद्यार्थी संघटनांनी केलेली आहे की न्यायालयामध्ये जेव्हा केस गेला पेसा भरतीबाबत, तर न्यायालयाने कधीही असे म्हटले नाही की तुम्ही भरती थांबवायला पाहिजे, पेसा भरती थांबवायला पाहिजे। राज्य शासनाने स्वतःच्या मर्जीने कोर्टात केस गेल्यानंतर पेसा भरती थांबवलेली होती। तर अशा प्रकारे भरती थांबवू नये, न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर जे होईल ते पाहून घेऊ, परंतु आता तुम्ही भरती कंप्लीट करा, अशा प्रकारची मागणी विद्यार्थी करून राहिलेले आहेत। जे आदिवासी विद्यार्थी आहेत, आदिवासी युवक आहेत, ते अशा प्रकारची मागणी करून राहिलेले आहेत। परंतु बघा प्रॉब्लेम काय आहे, पेसा क्षेत्राचा जो वाद आहे त्यामध्ये जे नॉन आदिवासी, ज्यांना आपण गैर आदिवासी जमाती म्हणतो, त्यांना सुद्धा तिथे पदे पाहिजेत, त्यांना सुद्धा तिथे फॉर्म भरण्याची मुभा पाहिजे आणि यासाठी ते कोर्टामध्ये गेलेले आहेत। यामुळे बघा, जर कोर्टामध्ये गैर आदिवासी विद्यार्थ्यांकडून जर निकाल लागला तर त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार, कारण भरती आधीच कंप्लीट झालेली असेल, परीक्षा आधीच कंडक्ट करण्यात आलेली असेल। म्हणून राज्य सरकारने भरती थांबवलेली असावी, अशा प्रकारचा अंदाज लावण्यात येऊन राहिलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण बातमी होती म्हणून ही बातमी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। तुमचे यावर काय मत आहे, तुम्हाला काय वाटते? विधानसभा इलेक्शनच्या आधी भरती प्रक्रिया कंप्लीट होणार की नाही, याबाबत तुमचे काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। उर्वरित ज्या पेंडिंग ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत त्या लवकरच येणार आहेत। ऑलमोस्ट बघा 1 ते 1.5 महिन्यामध्ये पेंडिंग ॲडव्हर्टाइजमेंट येऊन जातील, कारण आता मराठा आरक्षणाचा इश्यूसुद्धा सॉल्व्ह झालेला आहे। तर लवकरात लवकर ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहेत। ओके, याशिवाय आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।